हा देवेंद्र फडणवीस पूर्ण करत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा नको आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवा आहे, त्यांच्या मालाला भाव हवा आहे, त्यांच्या मालाला विमा कवच हवा आहे, इन्शुरन्स हवा आहे. जसं आता दुबईच्या पोर्टवरती आमचा माल पडला आहे युद्धामुळे, त्याच्या इन्शुरन्सचं काय, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर महाराष्ट्राचं कृषी खातं, जे कोणी कृषी मंत्री आहेत, त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाही आहे. लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे, रशियाकडून घ्यायला परवानगी. मग इथून आमच्या शेतकऱ्यांना जो कृषी उत्पादनाची, ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडला आहे, काही ठिकाणी सडला आहे, ते नुकसान आहे. कालच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते की युद्धजन्य परिस्थितीचा देशावर आणि राज्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि झळ पोहोचू देणार नाही. मात्र 24 तासांमध्येच गॅस जो आहे तो घरगुती गॅस हा 60 रुपयांनी मागला आणि आपण आता परिस्थितीचा बघा, मुरलीधर मोहोळ हे नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री आहेत, बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या देशामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे या दोघांना ठरवण्याचा अधिकार नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न. त्याच्यामध्ये देशाची विदेश नीती जी आहे ती काम करत असते. त्याच्यामध्ये डेप्युटी CM महाराष्ट्राचे किंवा कोणत्या राज्याचे सहभागी नसतात किंवा राज्यमंत्री केंद्रातले सहभागी नसतात, एवढेच मी सांगू शकतो. ज्या पद्धतीनं ह्या देशातलं नेतृत्व हे अमेरिकेच्या चरणी गुलाम झालेलं आहे, त्याच्यामुळे या देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पूर्णपणे नष्ट झालेली आहे. राहुल साहेब, एक राज्यातला विषय आहे की आता राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला वेध लागतील ते विधान परिषद निवडणुकीचे. कालही तुम्ही भूमिका जाहीर केली, पण आता उद्धव ठाकरेंसह 9 आमदार विधान परिषदेत पुढच्या काही एखाद महिन्यात निवृत्त होत आहे. तर अशा वेळेस आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची काय स्ट्रॅटेजी आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका आहे? तुम्ही म्हणाला होता की उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात यावं यासाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. नक्कीच उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना जो काळ मिळाला राज्य करण्याचा, त्यात करोनापासून अनेक संकट